तिथे मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगे यांच्या आंदोलनाला एका वेळी केवळ एका दिवसाची परवानगी देण्यात आल्यानं जरांगेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे। एका दिवसातच आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि एका दिवसाची परवानगी ही जाणून बुजून देण्यात आल्याचं देखील म्हणत त्यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देताना काही अटी घातल्यात। त्यातल्या एका वेळी एका दिवसाची अट जरांगेंसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे। दरम्यान गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला। दरम्यान एक दिवसाच्या परवानगीबाबत जरांगे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। एक दिवस बसाल आणि परवाच मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही। एक दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे, एक दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? एक दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते, ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं, आणखी ना हातात आहे तुमच्या, असं काय नाही। मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप या, त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत वेळ द्यावा। नाही ना, असं नाही होणार, असं होणार नाही। ते कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार। बाकीचे नियम पाळणार। तुम्ही म्हणता ना इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, हे उठून गेले की तुम्ही या। आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची, त्याचं काही टेन्शन नाही, सरकारला नाही, मला बी नाहीये। आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा, लढताना फक्त संयमानं शांततेने लढा।